नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आपण इथे जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये जेव्हा देवाची ओटी भरण्याची जी सामग्री असते तर त्या ताटांना इथे गुरुजी चेक करतात. तर ते ताटं पाहिल्यानंतर गुरुजींच्या लक्षात येतं की पूजेच्या ताटामध्ये हळद कुंकू बांगड्या काजळ असं काहीही नाही आहे आणि ही अर्धवट ओटी देवी आईची भरली जाणार नाही आणि आपल्या कृष्णाच्या ताटात सगळं काही असतं. त्यामुळे ती ओटी भरण्याचा मान गुरुजी म्हणतात की आता तो तिलाच देणार. इथे पूजा चिडचिड करू लागते, माझ्याकडे सगळं होतं ते पडलं म्हणून हरवलं वगैरे, पण आता ते हरवलं पडलं असतं तर तिथे भेटलं असतं ना, ते भेटलेलंच नाही. याचा अर्थ बाजाबाई पूजाला म्हणू लागतात, तुम्ही ना पूर्ण पूजेची सामग्री आणलेलीच नव्हती, ही तुमची खूप मोठी चूक आहे आणि आता जो काही निर्णय आता गुरुजींनी घेतला आहे तो आता मान्य करायचा. आणि इथे आपण आता घोषित करू की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आरतीचा मान हा कृष्णाला मिळाला आहे, म्हणजेच कृष्ण विनर आहे. आता इथे जयवंतराव जोरजोरात ओरडू लागतात की जिंकून जिंकून जिंकणार कोण, थोरल्या सुनेशिवाय आहेच कोण, असं म्हणत तो इथे छान प्रकारे टॉन्ट समर आणि आपल्या पूजाला मारू लागलेला असतो आणि ती जिंकली ह्या गोष्टीचा आनंदही तो सेलिब्रेट करूया असं म्हणत खूप छान प्रकारे इथे बोलतो. त्याच्यानंतर आपली बाजाबाई गालातली गालात हसते, सगळ्यांना खूप आनंद होतो. खरं तर कृष्णाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आपण ही जी चावी आहे ती पूजासारख्या बाईच्या व्यक्तीच्या हातात जाऊ दिलेली नाही. ती चावी चुकीच्या हातात गेली असती तर तिचा सत्तेचा वापर हा चुकीचाच झाला असता आणि तो त्याचा सगळ्यांना परिणाम भोगावा लागला असता. नशीब आणि देवाचा कौल हा दोन्हीही प्रकारे आपल्या कृष्णाच्या बाजूने लागलेला आहे आणि कृष्णा या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर देवाचेच आभार मानते की देवी आई तू इतकी परीक्षा घेतली, खऱ्याची परीक्षा देव घेतोच ते आज आपण पाहिलं. खोट्याचा विजय देव होऊ देत नाही हेही आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण पुढे बघतोय की छान प्रकारे आपल्या कृष्णाला ओटी भरण्याचा मान, त्याच्यानंतर देवी आईची आरती करण्याचा मान मिळाला आहे. तर खरं तर देवी आईचे खूप खूप आभार मानताना आपली ही साधी भोळी गोंडस अशी कृष्णा दिसणार. कृष्णाने खूप छान प्रकारे देवीचे आभार मानले आणि देवीची ओटीही भरली, देवीची आरती मग सगळेजण तिथे करू लागतात. सगळ्या गावासमोर खरं तर हा निर्णय जेव्हा घोषित होतो ना त्यावेळेला पूजेचा चेहरा हा पाहण्याजोगा असतो. अक्षरशः तिथे न थांबता तिने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, देवी आईची आरती चुकवली. मात्र आता इथे सगळेजण खूप खुश आहे आणि आपली भक्ती ही खूप खुश दिसते आपल्याला, कारण कृष्णा जिंकली. गावातल्या मंडळींसमोर छान प्रकारे आरती इथे संपूर्ण होते. आरती झाल्यानंतर खरं तर देवी आईचे खूप आभार पुन्हा एकदा मानताना आपली कृष्णा दिसते आणि अशीच आई तू मला साथ दे, माझ्या घराचा हा डोला ना उचलताना मला कधी चुकीचा निर्णय घ्यायची बुद्धी देऊ नको, माझ्या हातून सत्कर्मच हो, गावाचं भलं हो, घराचं भलं हो, अशी छानशी ती देवाकडे प्रार्थना करून घरी यायला निघालेली असते. दुष्यंत मात्र काही गेलेला नसतो, त्याच्याने काही पाहावे ना, मग तो घरीच थांबलेला असतो. पण तिकडे काय घडतंय आणि काय नाही हे कोणी साधं त्याला फोन करूनही कळवत नाही आहे. तर त्याचा संताप होतो आहे, इतका उशीर झाला आहे अजूनही घरी कोणी आलेलं नाही, काय करावं. मग इथे दुष्यंतने काकांना फोन लावायला मोबाईल काढला आणि रिंग वाजतेच, तिकडेच लगेच आपली कृष्णाचा आवाज येतो. कृष्णा घरी आली तर आली डोळ्यात अश्रू खूप सारी घेऊन आलेली आणि एवढ्या अश्रू भरलेल्या डोळ्यांनी ती रडत रडत आपल्या दुष्यंतला मिठी मारते. दुष्यंत मात्र आता तिला म्हणतो, जाऊ दे ना, हरली तर हरली, त्यात काय एवढं, तू एकदम बराबरीची टक्कर दिली, ती खोटारडी बाई आहे, खोटारड्या पद्धतीने जिंकली असेल, एवढं रडण्यासारखं काय, रडू नको असं म्हणत तो तिला समजूत घालू लागतो. आणि तू नेहमीच खरं वागते पण तुझ्या खऱ्याचा कोणीही फायदा घेतं, तर ह्या गोष्टीमुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नको आणि प्लीज रडू नकोस, तर आता हे रडणं बंद कर असं म्हणत असतात ना. तर जयवंतराव घोषणा देत येतात की जिंकून जिंकून जिंकणार कोण, थोरल्या सुनबाईला हरवणार कोण, धाकट्या सुनबाई शिवाय आहेच कोण. छान. आता हे सगळे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या दुष्यंतचा चेहरा तो आपल्या बायकोकडे पाहू लागतो. तर त्याची बायको गालातली गालात हसते आणि तिचा तो हसणारा चेहरा पाहून त्याच्या लक्षात येतं याचा अर्थ तू जिंकलीस. तर ती मांडो लावून होकार देते आणि इतका आनंद इथे दुष्यंतला होतो. तो तिला चल म्हणतोच, तो आपण देवी आईची देवघरात जाऊन पाया पडूया. तर तितक्या तिच्या पायांना वेदना होतात, ती अशी ओरडते. तर तो म्हणतो, तुझ्या पायांना एवढ्या मोठ्या जखमा, काय झालं मला सविस्तर सांग, आत्ताच्या सांग, कोणी केलं असेल तर मी आत्ताच्या पाहून घेतो. इतका रिॲक्ट होतो ना हा दुष्यंत.
तर आता इथे बाळजाबाई त्याला सांगू लागते की अरे तिच्या पायाला जखम झाली होती, तिला आम्ही डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग वगैरे करून आलेलो आहे, तर हे सगळं कसं काय झालं आहे हाही प्रश्न आता दुष्यंतसमोर. मग बाळजाबाई सांगू लागते की देवी आईची परीक्षाच दिली एक प्रकारे तिने. आधी तिच्या पायात खडे काय रुतले, नंतर अग्निपरीक्षा काय दिली तिने, एवढं सगळं घडलं आहे. ऐकल्यानंतर हे सगळं काय प्रकारे कृष्णाला आता इथे विचारू लागतं दुष्यंत. आता सविस्तर पद्धतीने ती घरातनं जेव्हा निघाली ना त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करून सांगू लागते. आणि वाटेत इतक्या अडचणी कशा आल्या हाही प्रश्न तर आहेच, पण ठीक आहे. पण आत्ता आपली कृष्णा हे सगळं काही पार करून जिंकलेली, या गोष्टीचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि मोठा. आणि इथे तिला मग छान प्रकारे काळजी घेताना आपला दुष्यंत दिसतोय. तर आता इथे पूजाला कसा धडा शिकवायचा आणि कसा नाही हे मला चांगलं ठाऊक आहे असं कृष्णा म्हणते. इथून पुढे तिची मनमानी आपल्या घरात खपवली जाणार नाही असंही ती सगळ्यांसमोर आता वचन देते. चांगलीच अद्दल घडवायची आता पूजाला असंही ठरलं जातं, कारण प्रेमाने गोड बोलून हा काही सुधारणारा पॉईंट नाही आहे हे लक्षात आलं आहे तिच्या. तर आपण आता गोड बोलून नाही तर खोड मोडायची आपल्याला, त्याच्यामुळे आता आपण ॲक्टिव्ह मोडमध्ये येणार आहे. माझ्याकडनं आता पुरेपूर प्रयत्न केले जाणार की पूजाला चांगला धडा शिकवला जाईल. तिची मनमानी ह्या घरात इथून पुढे अजिबातच खपवली जाणार नाही. आता इथे बाळजाबाई म्हणते की नंतर हे सगळं बोलूया, आता सगळ्यात पहिले तू खोलीत जा, कपडे वगैरे बदल, आराम कर, आपण नंतर बोलू ह्या सगळ्या विषयावरती असं म्हणत दुष्यंतला आता कृष्णाला खोलीत घेऊन जायला सांगते बाळजाबाई. तर आता इकडे आपण पाहतोय की पूजा माहेरी आली आहे आईच्या घरी. तिचा संताप झाला आहे. खरं तर ती तिच्या आईवर आग काढते आहे की तू एवढी मोठी आहे, तुला माहीत नाही का काय काय हवं होतं त्या पूजेच्या सामग्रीमध्ये किंवा ओटी भरण्याच्या सामग्रीमध्ये, गेलीस नाही घेऊन आलीस नाही, आम्ही त्याच भरोशावर राहिलो, तर त्यात एक दोन गोष्टी कमी हे पण तुला कळलं नाही का. तर तिची आई म्हणते माझी काय चूक, माझ्याकडे एवढं सामान होतं, मी तेवढं घेऊन एकटीने एवढं पायी आले, माझे पाय दुखले, माझं कंबरडं दुखायला लागले, त्या गोष्टीचं काहीच नाही, मी एवढं सगळं तुझ्यासाठी करते त्या गोष्टीचं काहीच नाही. तरी ते पूजा उर्मटपणे तिच्या आईशी बोलत लागते आणि जे काही घडलं आहे त्या गोष्टीबद्दल खरं तर इतकी बिंडो काही मी ना पाहिलेली नाही. सावित्री तरी तिला म्हणते की बाळा चुकले मी, मला माफ कर, पण ना ते आता इथून पुढे तुझ्या घरामध्ये त्या कृष्णेचंच राज्य असेल बाई, तुला ते सगळं सहन करावं लागेल ना गं. तर इथे ना आपल्या सावित्रीबाई बोलत असतात की जावई बापू तुम्ही ना माझ्या मुलीवरती हात उगारायला नव्हतं पाहिजे. काय योगायोग त्याच वेळेला भक्ती ना तिथे पाणी घेऊन आलेली असते आणि भक्तीला पाहून लगेच इथे पूजा कांगावकर लागते की आम्ही इथे बोलतोय, तू काय कान नुसतं देऊन ऐकायला आली आहे, तू इथलं सगळं बोलणं ऐकून लगेच कृष्णाला सांगणार आहे का, चल बरं इथं उभं नाही राहायचं, निघ 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 असं करत धुडूधुडू करतात आपल्या भक्तीला. भक्ती मात्र म्हणते की मी माझं काम करते, मला वाटलं तुम्हाला पान द्यावं म्हणून आले, तेही नको असेल तर मी चालले. ती जाते. खरं तर पूजाचा संताप झाले. ही गोष्ट ज्या वेळेला आपल्या कृष्णाला कळेल ना तर कृष्णाला इतका आनंद होईल आणि खरंच ती बाई आता आपल्या घरावर राज्य करणार, आव करील ताव करील. आणि ती ना पुन्हा एकदा तिच्या नवऱ्यावर राग काढू लागते की तू ना जास्त चिडचिड करतो, काही ऐकून घेत नाही, चार चौघामध्ये माझ्यावर हात काय उघडतो, मग ह्या गोष्टीचा लोक फायदा घेतील, आपल्याला एकटीने राहायला हवं. अरे तिला एवढंही वाटत नाही की नवऱ्याला बिंडोक म्हटली होती, तिने चूक केली होती आणि हा बिंडोक पण तिला खरंच म्हणतो की माझं चुकलं बरं का, मी राग करतो, मला जास्तच राग येतो असं तसं. अरे ठीक आहे, आता ह्या दोघांवर बायकोंचा जो बिंडोकपणा आहे तो आपल्याला स्पष्ट दिसतोय. त्याच्या सासूबाई म्हणते की माझी पूजा ना तुमच्यावर लय लय प्रेम करते आणि तुम्ही तिच्याशी ना वाईट वागतात ना त्याच्यामुळे तिला फार वाईट वाटतं, तुम्ही ना तिला रागाला ना समजून घ्यायचं, तुम्ही चिडायचं नाही असं म्हणत इथे बरोबर पूजा पण तिची शिंगावर काढू लागते आणि हुंदडू लागते बरं का. नवऱ्याला म्हणते तुझा जो काही रुबाब आहे, जो काही तो माझ्या काढायचा अजिबातच नाही, तुझा जो काही रुबाब आणि काढायचा असेल तुझ्या बापासमोर दाखवायचा, एकदा तुझ्या हातात सत्ता नाही वगैरे काही नाही आणि वरतून तू माझ्यावर रुबाब पण करतो, ती मी खपवून घेणार नाही. हा जो बैल आहे तो बुगू बुगू करत बायको आणि सासू जे सांगते त्याला सॉरी मी चुकलो म्हणतो आणि माफी मागतो. म्हणजे या मायलेकी अजिबातच चुकत नाही, जी काही चूक झाली ती ह्या बैलाचीच झाली असं म्हणूया आपण. आणि हा जो काही बिंडोकपणा आहे तो पुढे आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. अक्कल कमी पगार वाढवा असे हे दोघं नवरा बायको. आता आपण पाहतोय दोघंही लगबगीने घरी जायला निघतात आणि आता घरी काय चाललं आहे तेही पाहायला हवं असं म्हणत ते घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर सुद्धा पूजा भिन करताना आपल्याला पाहायला मिळणार आणि तिला शांत हो असं म्हणणारं बैलही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
बरं, दोघंही चिंतेत काळजीत असतानाच बाळजाबाई खोलीत येत त्यांच्या आणि त्यांना मग आवतन देते की बाबांनो, आपल्या घरात ना थोड्या वेळात आढळरावांचं आगमन होणार आहे. त्यांच्या आगमन झाल्यानंतर आपण जो चावी देण्याचा कार्यक्रम, तो सोहळा आहे ना, तोच साजरा करणार आहे. तर त्या सोहळ्याला प्रत्येकाने हजेरी लावावी अशी त्यांची इच्छा आहे. तुमच्याशिवाय तो सोहळा अपूर्ण आहे, असं म्हणत त्या सोहळ्याचं आमंत्रण बाळजाबाईंनी दिलेलं आहे पूजाला. पूजाचा चेहरा पाहण्याजोगा आहे बरं का. तर पूजा इतकी रागाने पाहते आणि बाळजाबाई इथे पूर्णपणे सासूच्या मोडमध्ये येऊन या हुंदडणाऱ्या सुनेला जरा 2-4 टॉन्ट पण मारतात आणि ती सून पण ते ऐकून न घेता लगेच म्हणते की बाळजाबाई, तुमच्या सुनेला काय राज्य मिळालं तर लगेच तुम्ही पण गुरगुर गुरगुर करायला लागला आहे. इतके दिवस चांगुलपणाचं नाटक करत होतात आणि आता माझ्याशी गुरगुर करून बोलतायत. तुमचं खरं रूप हेच आहे का? तर आता इथे बाळजाबाई हसते आणि म्हणते, एक गोष्ट मला कळली आहे की जे कृष्णासोबत वागल ना तू, तेच तुला मिळेल. जे पेरल ते उगल आणि तेच मिळेल. चांगुलपणा पेरला तर चांगुलपणा मिळेल, वाईटपणा पेरला तर वाईटपणाच मिळेल. तर तू ठरव तुला काय पेरायचं आणि काय उगवायचं. जर इथून पुढे तू कृष्णाची नीट वागली तर मीही तुझ्याशी आणि सगळ्यांशी नीट वागेल. जर तू नाही वागली तर मी पण नाही वागणार. जशास तसे असे सडेतोड उत्तर इथे बाळजाबाई पूजाला देते. बटरलेल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी इथे खुन्नस देते ही तिच्याकडे पाहत असते. बाळजाबाई मात्र आता इथे तिचे शब्द बोलून निघून गेलेली आहे. फिनफिन करते ही पूजा. तर पूजाला आता इथे समरराव म्हणतात की तुम्ही फारच अतिउत्साह दाखवला. 4 तुम्ही करंज्या बनवल्या असत्या तर तुमच्या हाताला काही फोड आले नसते. स्वतः जाऊन बाजारात त्या गोष्टी विकत घेऊन आल्या असतात. काय लागतं ओटी भरण्याच्या सामानाला लक्ष दिलं असतं तर वेळेवर तोंडावर आपटल्या नसतात. तुमची आई आणि तुम्ही केलेल्या बिंडोकपणामुळे आपल्या हातातनं ही सत्ता निघून गेली आहे, हे तुम्ही मान्य करायचं. पण इथे पूजा काही ते मान्य करायला तयार नाही. गेलेली सत्ता मी मिळवून दाखवेल असा रुबाब ती दाखवू लागते. तर इथे समरराव तिला म्हणतात की आता गेलं आहे हातून, आता काय बसा तोंड घेऊन. आता फक्त कृष्णातच राज्य ह्या घरावर चालणार. कृष्णाची मनमानी आपल्याला सहन करावी लागणार आणि हे सगळं कारण ह्या गोष्टी ज्या घडल्या आहे त्याच्या मागे तुम्ही आणि तुमच्या आई आहात, असं स्पष्ट आता समरने पूजाला सुनावलेलं आहे. तर बघता बघता सोहळ्याची वेळ जवळ आली. आढळराव घरी आले, सगळेजण हॉलमध्ये जमा झाले आणि आता फक्त समर आणि पूजेची वाट पाहत आहेत. मात्र दिवसभरात जे घटना घडल्या आहेत त्या सगळ्या सविस्तरपणे आढळरावांच्या कानावरती बाळजाबाई घालत असते. आपल्या सुनेनी खरंच कमाल केली. ह्या सगळ्या स्पर्धेत दोन्ही सुना एकदम सडेतोड होता आणि त्या कशा हारल्या किंवा जिंकल्या त्याचं वर्णन चालू असतानाच पूजाची एंट्री झाली. तर इथे पटकन सगळेजण शांत होतात. इथे मात्र आता आपल्याला पाहायला मिळते की मैनावती म्हणू लागते की चांगलीच जिरवली ह्या पूजेची, कारण ही पूजा काही साध्यासुध्या पाण्याने नाहनलेली नाही आहे आणि ही फारच आगाऊपणे हिच्या हातात जर सत्ता गेली असती तर भयंकर घटना आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पण बरं आपल्या देवाचं नशीब, देवाचं कौल की आपल्या कृष्णाच्या हातात गेले. तरी त्यांना खुदू हसू येते जयवंतला की पूजा हारली आणि तो त्या गोष्टीवर हसत असतो. तर इथे त्याचे वडील त्याला म्हणतात की जरा हळू हस, मोठ्याने हसू नको, सगळ्यांना कळेल. खरं तर मैनावती म्हणते की मला आता पुढे पाहायचं आहे की ही पूजा काहीतरी कांड करेल बरं का. एवढ्या सहजासहजी ती त्या चाव्या जिरू देणार नाही कृष्णाला. तर ती काय करते हे आपल्याला पण खरं तर पाहायला मिळेल. तिच्या डोक्यात काहीतरी षडयंत्र असं दिसतंय बरं का तिच्या तोंडावरती. ज्यावेळेला इथे कौतुकाने जेव्हा बाळजाबाई म्हणते की आपल्या सगळ्यांसमोर निकाल जाहीर झालेला आहे, तरीही पुन्हा एकदा सांगते की ही जी स्पर्धा होती या स्पर्धेत आपल्या दोन्हीही सुना अटीतटीने लढल्या आणि त्या दोघीही विनर असत्या. फक्त क्षणाच्या एका चुकीमुळे हे जे राज्य आहे ते कृष्णाच्या ताब्यात गेले. तर कृष्णासाठी टाळ्या असं म्हणत सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. त्या टाळ्यांचा गडगडाट ऐकताना खरं तर आपली जी पूजा आहे तिच्या चेहऱ्यावर जे 12 वाजले तेही पाहण्याजोगे. खरं तर आपला दुष्यंत जरा नटखटे खोडकर कृष्णा, तर हा आहे ना काय करतो, टाळ्या वाजवताना पण पूजाकडे पाहूनच वाजवतो आणि गालातले गालात हसू पण लागतो. आढळराव म्हणतात की ही जी चावी, ही जो जबाबदारी ती फारच समजदारपणे हँडल करायची आहे आणि ती हँडल करणं एका साध्यासुद्धा व्यक्तीचं काम नाही आहे. जो मोठ्या मनाचा आहे, ज्याला हे झेपणार आहे, योगायोगाने ती गोष्ट त्या व्यक्तीला मिळालेली आहे. त्या व्यक्तीने ह्या गोष्टीचं चीज करावं. आमच्या सगळ्या लोकांच्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण कराव्या आणि प्रत्येक गोष्ट जबाबदारीची असल्यामुळे ती जबाबदारीनेच सांभाळावी असं म्हणत आता इथे
चाव्या सुपूर्त करण्यात येत्या कृष्णाच्या हाती. कृष्णाने आता त्या चाव्या स्वीकारलेल्या आहे आणि त्या चाव्या स्वीकारल्यानंतर सगळेजण पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट करतात. आणि आता पूजा मात्र एखाद्या काळ्या ढेकळासारखी एका ठिकाणी बसली आहे, तोंडावरती 12 वाजून. माशी पण अशी नाकावर बसली तर हलणारसुद्धा नाही पूजा. इतका तिचा तो राग, ते चेहरा थोबाड पहा वाटत नाही अशा लोकांचं. पण पाहायचं आहे आपल्याला ह्या सिरियलमध्ये. आत्ता झाली पूजा ॲक्टिव्ह. पूजा मात्र आता इथे विरोध करते ह्या सगळ्या गोष्टींचा आणि म्हणू लागते चाव्या मिळवणं म्हणजे काही एवढं काही अवघड काम नाही, सोपंच आहे. ह्या कृष्णाला योगायोगाने माझ्या चुकीमुळे मिळालं आहे, तिचं नशीब म्हणू आपण. पण मला त्या चाव्या माझ्याकडे पुन्हा मिळवण्याची संधी मला मिळायला हवी. आणि एवढं काही महान कार्य काही कृष्ण वगैरे करत नाही, तिचे कामं काय असे क्षुल्लक आहे, ते मीही उजव्या डाव्या हाताने करून टाकेल असा ॲटिट्यूड आता ते दाखवताना पाहायला मिळते. तरी ते बाळजाबाई म्हणते की तुझं नेमकं म्हणणं काय, तुझं म्हणणं स्पष्ट मांड. तर आता आढळराव पण म्हणतात की उघड उघड बोला, म्हणजे आम्हालाही कळेल की तुमच्या मनात नक्की काय चाललं आहे. तर आपण तसं करूया. तर आता इथे सगळ्यांसमोर नाही कृष्णाला विरोध करताना पूजा म्हणते की काय करून ही काय कामं करते असे, मी पण करेल. आणि याच्यात हिंमत जरा असेल तर मी तिला एक चॅलेंज देते, ते तिने स्वीकारावं आणि मग पुढे ठरवू की चाव्या कोणाकडे राहणार नाही, कोणाकडे नाही. तर चॅलेंज असं आहे की पूजाचं म्हणणं आहे 2 दिवस तिची सगळी कामं मी करते. किती सोपी कामं आहे ते, मी अशी उजव्या डाव्या हाताने अशी भरभर करून टाकेल आणि मग तुम्हाला समजेल की मी पण त्या चाव्यांची हकदार होऊ शकते आणि आहे. आणि ती मला पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून तिने चॅलेंज दिले. तर दुष्यंत मात्र हसू लागतो. अगं तुला अजून माझ्या बायकोच्या हातून किती वेळा हारायचं आहे, मला सांगून दे, मग काय आपण पटापटा हरून घेऊ. तुला हारताना लाज नाही वाटत का? किती वेळा तोंड वर करून माझ्या बायकोसमोर येते, मला पुन्हा चॅलेंज देते, पुन्हा हारते. तर हे सगळं करताना मला तर खरं तुझी क्वालिटी माहिती आहे की तू पहिले पण कशी होती आणि आत्ता पण कशी आहे. ऑफिसमध्ये तू तिकडे शहरात असताना कुणाकडनं कशी कामं करून घ्यायची, किती बॉयफ्रेंड होते, असं सगळं उच्चार इथे दुष्यंत करायला सुरुवात करतोच. त्याच वेळेला पूजा त्याला म्हणते की माझा पास्ट काढायचं नाही, आत्ता जे प्रेझेंट आहे त्याच्यावरती मी बोलते, तर फ्युचर माझं मी घडवणार आहे. असं बोलत ती म्हणू लागते की कृष्णा तू स्पष्ट सांग, तुला चॅलेंज स्वीकारायचं आहे की नाही. तर आता हा अल्लड लहान मुलीचा जो काही हट्टहास आहे तो पुरवण्यासाठी आपले कृष्णा कधीही एनी टाईम तयार असते. तर कृष्णानेच तिला जे काही चॅलेंज आहे ते स्वीकारून सांगितलं आहे की मी उद्यापासून माझी जी 2 दिवसाची कामं आहे ना ती सगळी तू कर. अगदी गावाचासुद्धा ती हक्क मागते की मी गावाचे सरपंच 2 दिवसासाठी बनेल आणि गाव पण चालवेल आणि घर पण चालवेल. सगळेजण हसतात. एवढं सोपं नाही आहे म्हणत तिला पुन्हा एकदा विचार करा असंही सांगते. पण ती मात्र तिच्या हट्टावरती खंबीरपणे उभी आहे. तर आता इथे जिरवण्याची संधी आपल्या कृष्णाला मिळावली. पूजाची चांगली जिरवायची असेल तर तिला आता ह्या मैदानात उतरावंच लागेल. तर तिने दिलेले चॅलेंज इथे कृष्णाने स्वीकारले. 2 दिवस तू माझ्या जागेवर ये आणि मी जे करते ना ते सगळं कर आणि मग ठरवू पुढे कोण काबिल कोण नाकाबिल. चला पुढे जो काय ट्विस्ट आहे तो आपल्याला खरंच आवडणार आहे आणि इथे तो ट्विस्ट जो आहे तो खरंच गमतीशीर पण पाहायला मिळेल. पण याचं रूपांतर पुढे कशात होतं तेही आपण पाहणारच पुढे. पण आत्ता या क्षणाला ना जे हास्यास्पद वाटतं आहे ना आपल्या दुष्यंतला ते महत्त्वाचं आहे. आणि दुष्यंत जरा खोडकर असल्यामुळे सतत हसतोय, त्याच्या हसण्याला लिमिटच राहिलेली नाही. बरं चला त्याच्यासोबत आपण पण जरासं मनमोकळेपणाने हसून घेऊया. आणि आता खरं तर दुष्यंत तिथे प्रामाणिकपणे आपल्या कृष्णाला म्हणू लागतो की मी हसतोय पण ठीक आहे, मला ह्या सगळ्या गोष्टीत ना कोणाचं हारणं किंवा जिंकणं हे महत्त्वाचं नव्हतं. आपल्या घरात ज्या चाव्या आहे, ज्या तिजोरीच्या चाव्या आहेत, जो काही अधिकार आहे तो पूजासारख्या बाईच्या हातात जाऊ नये. हा जो मनापासून देवाकडे केलेली प्रार्थना आहे, ही जी काही इच्छा आहे ती देवाने आज पूर्ण केली आणि याच्यातच मला समाधान आहे. पूजाला मात्र फार गर्व आहे की 2 दिवस मी घर चालवायला घेते आणि मी ह्या आढळरावांना दाखवून देईल की मी पण काबिल आहे हे घर सांभाळण्याची, मी घर सांभाळू शकते, चालू शकते आणि त्याच्यानंतर त्यांना मग मी चावी द्यायला भाग पाडेल. असा जो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो आहे तोही प्रचंड आहे आणि तो आपण पाहतोच आहे. तर ह्या आत्मविश्वासाचं पुढे काय रूपांतर होतं, आढळराव त्यांच्या निर्णयावर आढळले की माझी कृष्णा ह्या घराला सांभाळायला समर्थ आहे. त्यामुळे त्यांचं मन जिंकणं पण एवढं सोपं नाही आहे. त्यांचं मन जिंकू शकेल का ही पूजा, तिला तर फार विश्वास आहे की मी आढळरावांचं मन जिंकेल आणि पुन्हा एकदा मी त्या चाव्यांचे हकदार पण होईल. पण आता पुढे जो काही ट्विस्ट येणार आहे तो आपण पाहूयाच. इथे मात्र
आपल्या मोठ्या मनाने कृष्णा विचार करते की मी माझ्या बहिणीशी कधी गोड बोलू शकेल का, ती माझ्या बाबतीत किती वाईट विचार करते, किंवा तिला माझ्या बाबतीत बोलताना थोडंसुद्धा दयामाया येत नाही की मी तिची कोणीतरी लागते, तिच्या मनात माझ्याबद्दल कधी प्रेम निर्माण होईल का. तर दुष्यंत म्हणतो मला नाही वाटत. मी तिला जितकं ओळखतो ना, मी तिला फक्त पैसा 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 आणि सत्ता एवढंच करताना पाहिले. तिला पैसा ह्या गोष्टीशिवाय कुणावरही प्रेम नाही. अगदी मी सांगतो तिच्या आईवरती सुद्धा नसेल. आणि मी लिहून देतो की ती तुझ्या बाबतीत कधीच प्रेमळ आणि मायाळू होऊ शकणारच नाही. तू जे स्वप्न पाहती ते कधीच पूर्ण होणार नाही. ही दयाळू आपली कृष्णा आहे. तिच्या मनात खूप प्रेम आहे सगळ्यांबद्दल. अगदी निर्मळ आहे, पण तिच्या निर्मळपणाला समजून घेणारी समोरची व्यक्ती नाही आहे. त्याच्यामुळे आता दुष्यंत म्हणतो की तू तुझी काळजी कर, फक्त आता त्या आपल्या पूजाबद्दल बोलणं बंदच कर. तू जे स्वप्न पाहती तिला सुधरवणं, किंवा तुला ती प्रेमाने कधी ताई म्हणून हाक मारेल आणि तुझ्या गळ्यात पडेल, तर हे सगळं कधी होणारच नाही. त्यामुळे तुझे स्वप्न तुझ्याजवळच राहू दे. आणि वरतून इथे थट्टा मस्करी मग दोघं नवरा बायकोंची सुरू होते. एवढं पायाला लागले तरी किती तो मोठेपणा असं म्हणत तो तिच्या पायाला छान प्रकारे क्रीम वगैरे लावून देतो, चटके वगैरे बसले तरी पण काही तुझा जो काही मोठ्या मनाचा दाखवायचा जो काही उद्धारपण आहे तो कमी होत नाही, असंही ते आपलं दुष्यंत म्हणतो. आणि थट्टा मस्करी करत दोघांची छान प्रकारे वेळ घालवण्यात गेलेला वेळ आपण पाहतोय. खरं तर पुढील प्रोमो एकदम इंटरेस्टिंग आहे. आता सकाळचे 5 वाजले. पूजाला उठवण्यासाठी आपली कृष्णा जाते आणि म्हणते की उठले की नाही, लाग कामाला. तू तर आढळरावांसमोर वचन दिले की मी करून दाखवेल, कर मग. आता ही आंघोळ पांघोळ करून आलेली ही जी पूजा आहे, सडा घालायला पाणी उचलतेच. त्याच वेळेला कृष्णा तिला सांगते ठणकावून की बाई पहिले अंगण झाडायचं मग सडा मारायचा. तरी ते झाडू घेऊन जेव्हा ती झाडते तेव्हा माझ्या कृष्णा जशी झाडते तसं झाड गं बाई असं म्हणत बाळजाबाई पण तिला चांगलंच धारेवर धरताना पाहायला आपल्याला मिळणार आहे. जो काही बदल आता इथे आपण पाहतोय तो एकदम इंटरेस्टिंग आहे. इथे सडा घातल्यानंतर रांगोळी पण घालायची. रांगोळी घातल्यानंतर 2 तासात इथे तिला घराचं स्वयंपाक, नाश्ता, चहा पाणी सगळं आवरून जी पंचायत 2 तासांनी बसणार आहे, त्या पंचायतीतल्या लोकांसाठी नाश्ता पण करायचा आहे. हे सगळं काम कृष्णा करते. आणि हे करताना जेव्हा तारेवरची कसरत ह्या पूजाची होते, अगदी रडकुंडीला येते पूजा आणि नवऱ्याला म्हणते की मी हे एवढं करूच शकणार नाही. तरी ते तिचा नवरा म्हणजे समर म्हणू लागतो की बापरे, याचा अर्थ कृष्णा इतकी कामं घरात करते आणि आपल्याला आजपर्यंत माहितीसुद्धा नाही. नकळतपणे समरच्या तोंडून आता इथे कृष्णाचं कौतुक पाहायला मिळणार नाही. पूजाचा संताप ह्या गोष्टीवरती पुन्हा एकदा कृष्णा जिंकणार का पुन्हा ही काहीतरी षडयंत्र रचून हे सगळं काही जे आपल्या कृष्णाच्या हातात आहे ते पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार. हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा. सगळेजण सिरियल पाहताय, लाईक करायला विसरताय, सबस्क्राईब करायला पण विसरताय. सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. बेल आयकॉनचं बटन दाबा, चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारं जी सिरियल आहे तिचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ती सिरियल पुन्हा एकदा एन्जॉय करू शकतात. चला तर मग आपण आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद.